ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. लोहगडाचा काळा कट भाग 10. गुहेच्या आत धुळीचा मोठा ढग पसरला होता. बाहेर पडण्याचा मार्ग प्रचंड दगडांनी बंद झाला होता. आर्यन, समीर, निशा, शेखर आणि विक्रांत त्या अंधारात अडकलेले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. दूरवरून पाण्याचे थेंब पडण्याचा आवाज आणि गुहेत घुमणारे प्रतिध्वनी वातावरण अधिकच भयावह बनवत होते. आर्यनने हातात घट्ट पकडलेली अंतिम सत्य ही फाईल आता त्याच्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट होती. त्याला जाणवत होतं की या फाईलमध्ये अशी माहिती आहे जी अनेक वर्षांपासून काही लोक कोणत्याही परिस्थितीत लपवून ठेवू इच्छित होते. तेवढ्यात अंधारातून पुन्हा एकदा टॉर्चचा प्रकाश चमकला. तोच रहस्यमय माणूस हळूहळू त्याच्या दिशेने चालत येत होता. त्याच्या मागे आणखी 4 जण होते. सर्वांच्या चेहऱ्यावर काळे मास्क होते. त्या माणसाने शांतपणे टाळ्या वाजवल्या आणि हसत म्हणाला, "खूप छान. अखेर तुम्ही माझ्यासाठी हे रहस्य शोधून काढलं." त्याच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की जणू हा संपूर्ण खेळ त्यानेच रचला होता. शेखरच्या कपाळावर घाम फुटला. तो आर्यनच्या कानात कुजबुजला, "हा माणूस दिसतो त्यापेक्षा खूप धोकादायक आहे. याच्याशी बोलताना एकही चुकीचं पाऊल उचलू नकोस." आर्यनने धैर्य एकवटले. तो 2 पावलं पुढे गेला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, "तुला नक्की काय हवं आहे?" त्या माणसाने आपल्या हातातील जुना नकाशा हवेत हलवला आणि म्हणाला, "मला फक्त ती फाईल आणि तो नकाशा हवा आहे. त्यानंतर तुम्ही सर्वजण सुखरूप इथून जाऊ शकता." विक्रांत लगेच ओरडला, "त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. 25 वर्षांपूर्वी याने सर्वांना फसवलं होतं." हे ऐकताच त्या रहस्यमय व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात नाहीसं झालं. त्याने विक्रांतकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला, "आजही तुला वाटतं की मी संपूर्ण सत्य तुला माहीत आहे?" निशाने त्या दरम्यान सभोवतालची पाहणी सुरू ठेवली. तिच्या नजरेस भिंतीवर एक छोटं लोखंडी चक्र दिसलं. ते बाकीच्या दगडांपेक्षा वेगळं होतं. ती हळूच त्याच्याजवळ गेली. डायरीत तिने याच प्रकारचं चित्र पाहिलं होतं. तिने चक्र सावकाश फिरवलं. काही क्षण काहीच घडलं नाही. पण मग अचानक जमिनीखालून घर घर असा मोठा आवाज येऊ लागला. संपूर्ण सभागृह हादरलं. भिंतीचा एक मोठा भाग हळूहळू बाजूला सरकू लागला आणि आत एक नवीन गुप्त मार्ग उघडला. तो मार्ग इतका अरुंद होता की एकेवेळी फक्त एकच माणूस जाऊ शकत होता. त्या मार्गातून थंडगार वारा येत होता. आर्यनने संधी साधली, "समीर, निशा, लवकर!" तो ओरडला. 5ही जण त्या गुप्त मार्गाकडे धावले. पण मागून गोळीबारांचा आवाज घुमला. धाड धाड गोळी त्यांच्या अगदी जवळच्या दगडावर आदळल्या आणि ठिणग्या उडाल्या. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. पण आता त्याच्याकडे थांबण्याची अजिबात संधी नव्हती. ते जीवाच्या आकांताने धावत होते. मार्ग वळणावळणाचा होता. काही ठिकाणी छत इतकं खाली होतं की वाकून जावं लागत होतं. अचानक समोर मोठा भूमिगत कक्ष दिसला. त्या कक्षाच्या मध्यभागी काळ्या दगडातून बनवलेला एक उंच स्तंभ होता. स्तंभावर एक जुना धातूचा डबा ठेवलेला होता. त्यावर मोठ्या अक्षरात कोरलेलं होतं, "शेवटचा पुरावा."
आर्यननं डब्बा उघडला. आता एक मेमरी कार्ड, काही छायाचित्र आणि एक पत्र होतं. पत्रावर त्याच्या वडिलांची सही होती. आर्यन, जर तू हे वाचत असशील तर याचा अर्थ तू अंतिम टप्प्यावर पोहोचला आहेस. पण लक्षात ठेव, रहस्य फक्त गुहेत नाही तर आपल्या माणसामध्ये लपलेले आहे. ज्या व्यक्तीवर तू सर्वात जास्त विश्वास ठेवतोस तीच व्यक्ती तुला सर्वात मोठा धोका देऊ शकते. हे वाक्य वाचताच आर्यनच्या मनात शंकेचं वादळ उठलं. त्याने समीरकडे पाहिलं, मग निशाकडे, पण विक्रांत आणि शेखरकडे. त्याच क्षणी त्याला वाटलं, खरा विश्वासघातकी अजूनही त्यांच्यासोबतच आहे. तेवढ्यात मागून पुन्हा पावलांचा आवाज ऐकू आला. यावेळी मात्र तो आवाज फक्त एका व्यक्तीचा नव्हता. संपूर्ण गुप्त मार्गातून अनेक लोक त्यांच्या दिशेने येत होते. गुप्त मार्गात घुमणाऱ्या पावलांचा आवाज क्षणाक्षणाला जवळ येत होता. अंधार इतका दाट होता की टॉर्चचा प्रकाशसुद्धा काही फुटापुढे पोहोचत नव्हता. आर्यनने हातातील फाईल छातीशी घट्ट धरली. त्या फाईलमध्ये अनेक वर्षांपासून दडवलेले रहस्य होतं आणि आता त्याच रहस्यासाठी अनेक लोक त्यांच्या जीवावर उठले होते. समीरचा श्वास जोराने चालू झाला होता. निशाच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. विक्रांत आणि शेखर दोघेही मागे वळून पुन्हा पुन्हा पाहत होते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, या अंधारात आपल्याला खरा शत्रू कोण आहे? अचानक संपूर्ण मार्गात एक क्रॉस शिट्टीचा आवाज घुमला. त्यानंतर चारही बाजूने टॉर्चचे तेजस्वी प्रकाशझोत त्याच्या डोळ्यावर पडले. काही क्षणासाठी कुणालाच काही दिसेना. प्रकाश कमी झाल्यावर समोर काळ्या कपड्यातील अनेक लोक उभे दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर काळे मास्क होते. प्रत्येकाच्या हातात आधुनिक साधन होतं. त्यांचा नेता पुढे आला आणि शांतपणे म्हणाला, तुमचा प्रवास इथपर्यंतच होता. अंतिम सत्य लोकांसमोर येणं आम्हाला मान्य नाही. त्याचा आवाज थंड आणि निर्धाराने भरलेला होता. त्याने हात उंचावताच त्याच्या साथीदाराने संपूर्ण गुप्त मार्ग घेरला. आता पळून जाण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. आर्यनने एक खोल श्वास घेतला. त्याने आजूबाजूला पाहिलं. उजव्या बाजूच्या भिंतीवर एक जुनं लोखंडी चाक बसवलेलं दिसलं. त्याला डायरीतील एक नोंद आठवली, संकटात भिंतीवर विश्वास ठेव. त्याने कोणालाही काही न सांगता हळूहळू त्या चाकाजवळ जाऊन ते फिरवलं. काही क्षण काहीच घडलं नाही, पण अचानक जमिनीखालून मोठा आवाज आला. घर्र घर्र. दगडी फरशी हलू लागली. संपूर्ण गुप्त मार्ग हादरला. काळ्या कपड्यातील लोक घाबरून मागे सरकले. त्यांच्या पायाखालची जमीन काही ठिकाणी खचली. धुळीचा प्रचंड ढग उडाला. त्या गोंधळाचा फायदा घेत आर्यन, समीर, निशा, शेखर आणि विक्रांत दुसऱ्या बाजूच्या अरुंद मार्गाने धावत सुटले. धावत धावत ते एका विशाल गोलाकार सभागृहात पोचले. सभागृहाच्या मध्यभागी प्राचीन दगडातून कोरलेले एक उंच स्तंभ होता. त्या स्तंभावर एक चमकदार धातूचा गोल ठेवलेला होता. सभागृहाच्या भिंतीवर जुन्या मराठी आणि मोडी लिपीतील लेख कोरलेले होते. शंकरने त्याच्याकडे पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाला, हेच ते ठिकाण, याचा उल्लेख तुझ्या वडिलांनी त्यांच्या डायरीत केला होता. सभागृहात एक वेगळी शांतता होती. बाहेरचा आवाजही इथे येत नव्हता. जणू काळच थांबला होता.
विक्रांतने स्तंभावर ठेवलेला धातूचा गोल हातात घेतला. त्याच्या खाली एक दुमडलेलं पत्र होतं. पत्रावर लिहिलेलं होतं, जर तुम्ही इथेपर्यंत पोहोचला असाल तर खरा प्रवास आता सुरू होतो. लोहगडाचं रहस्य फक्त या गुहेपुरतं मर्यादित नाही. त्याचे धागे महाराष्ट्रातील इतर जुन्या किल्ल्यांपर्यंत पोहोचतात. अंतिम सत्य एका जागी नसून अनेक तुकड्यात लपवलेलं आहे. हे वाचताच सगळे एकमेकांकडे पाहू लागले. म्हणजे इतक्या दिवसांचा प्रवास हा शेवट नव्हता, तर एका आणखी मोठ्या रहस्याची सुरुवात होती. इतक्यात सभागृहाच्या छतावरून लाल रंगाचा एक छोटासा दिवा लुकलुकू लागला. त्यासोबत एक यांत्रिक आवाज घुमला, सुरक्षा प्रणाली सक्रिय झाली आहे, कृपया त्वरित बाहेर पडा. काही क्षणातच भिंती हळूहळू आत सरकू लागल्या. सभागृह लहान होत चाललं होतं. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता. आर्यनने फाईल, पत्र आणि धातूचा गोल उचलला. समीरने घाईघाईने भिंतीवर दिसणाऱ्या दुसऱ्या गुप्त दरवाजाकडे धाव घेतली. निशाने पूर्ण ताकदीने दगडी लिव्हर खाली ओढली. धाड! गुप्त दरवाजा उघडला. पण दरवाजाच्या पलीकडे ते दृश्य दिसलं ते पाहून सर्वजण थिजले. समोर लोहगडाच्या कड्याखाली जाणारा एक अत्यंत अरुंद दगडी पूल होता. आणि त्या पुलाच्या दुसऱ्या टोकाला एक अनोळखी व्यक्ती हातात काळा झेंडा घेऊन त्यांची वाट पाहत उभी होती. त्याने हळूहळू हात वर केला आणि मोठ्याने म्हटलं, स्वागत आहे अंतिम खेळात. समोर उभे असलेले त्या अनोळखी व्यक्तीच्या हातात काळा झेंडा फडफडत होता. लोहगडाच्या कड्यावर प्रचंड वारा सुटला होता. आकाशात काळे ढग जमले होते आणि विजांचा कडकडाट संपूर्ण परिसर हादरवत होता. आर्यनने त्या व्यक्तीकडे एकटक पाहिले. त्याचा चेहरा अर्धा काळ्या कपड्याने झाकलेला होता, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र आत्मविश्वास दिसत होता. तो हसत म्हणाला, तुम्ही जे सत्याचा शोध घेत आहात ते सत्य या गुहेत नाही, ते तुमच्या भूतकाळात दडलेलं आहे. आणि तो भूतकाळ उघड झाला तर तुमच्यापैकी कोणाचंही आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. आर्यनने हातातील फाईल घट्ट पकडली. त्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले होते. तो 2 पावलं पुढे गेला आणि मोठ्या आवाजात विचारलं, तू कोण आहेस आणि आमच्या मागे का लागला आहेस? त्या व्यक्तीने उत्तर न देता काळा झेंडा खाली टाकला. झेंड्याखाली एक लाकडी पेटी ठेवलेली होती. त्याने ती पेटी आर्यनकडे ढकलली आणि म्हणाला, ही पेटी उघडण्याची हिंमत असेल तरच पुढे जा, कारण त्यातील सत्य तुमच्या नात्यांच्या व्याख्याच बदलून टाकेल. शेखरने लगेच आर्यनचा हात धरला. नको, आधी सापळा आहे का ते पाहू. विक्रांतने काळजीपूर्वक पेटीची तपासणी केली. काही क्षणांनी तो म्हणाला, सापळा नाही, पण ही पेटी खूप जुनी आहे. आर्यनने हळूहळू झाकण उघडलं. त्यात आता एक जुना टेप रेकॉर्डर, काही फिक्कट पडलेली पत्र आणि एक कौटुंबिक फोटो होता. फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्या फोटोमध्ये त्याचे वडील, आई आणि त्याच्या शेजारी उभा असलेला एक लहान मुलगा होता. पण तो मुलगा आर्यन नव्हता. निशाने फोटो हातात घेतला. मागच्या बाजूला तारीख लिहिली होती, 1999. त्याखाली एक वाक्य होतं, आमच्या दोन्ही मुलांसोबतच
सर्वात आनंदाचा दिवस. आर्यनच्या हातातून फोटो खाली पडला. तो अडखळत म्हणाला, दोन्ही मुलं. पण मी तर घरात एकटाच वाढलो. त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की त्याच्या स्वतःच्या आयुष्याबद्दलचं त्याला पूर्ण सत्य माहीत नव्हतं. तेवढ्यात टेप रेकॉर्डर आपोआप सुरू झाला. त्यातून एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. तो आवाज शांत होता, पण त्यात प्रचंड वेदना होत्या. आर्यन, जर हा तू आवाज ऐकत असशील तर याचा अर्थ सत्य तुझ्यापर्यंत पोहोचलं आहे. आम्हाला तुला सगळं सांगायचं होतं, पण आम्हाला वेळच मिळाला नाही. तुझा एक जुळा भाऊ आहे. त्याला वाचवण्यासाठी आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला. हे शब्द ऐकताच आर्यनच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. समीर, निशा, शेखर आणि विक्रांत एकमेकांकडे अविश्वासाने पाहू लागले. कोणाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता, पण त्याच क्षणी दूरवरून हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू आला. वर आकाशात एक हेलिकॉप्टर गुहेच्या दिशेने फिरत होतं. त्याचा प्रकाश थेट त्यांच्या अंगावर पडला. काही सेकंदातच काळ्या कपड्यातील अनेक लोक दोऱ्याच्या साहाय्याने खाली उतरू लागले. त्या अनोळखी व्यक्तीने मागे वळून हेलिकॉप्टरकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, आता खेळाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. कोण जिवंत राहील आणि कोण सत्यासोबत कायमचं दफन होईल, हे पुढच्या क्षणात ठरणार आहे. आर्यनने फाईल छातीशी घट्ट धरली आणि समोरच्या कड्यावरून येणाऱ्या त्या सशस्त्र लोकांकडे पाहत एक निर्णय घेतला. तो कोणत्याही परिस्थितीत सत्य जगासमोर आणणार होता.